रत्नागिरीतल्या जिद्दी माउंटेनरिंगच्या सदस्यांकडून काळाच्या पडद्याआड गेलेल्या भुयारी मार्गांना आणि गुहांना प्रकाशात आणण्याचं काम सध्या सुरू आहे। रत्नागिरीपासून जवळपास 24 किलोमीटर असलेल्या शिवारांबेरे गावातल्या मोरियावाडीत एक भुयार सापडले। हे भुयार नाखरे गावात बाहेर पडत असून ते 10 किलोमीटर असल्याचा दावा जिद्दी माउंटेनरिंगच्या सदस्यांनी केला। ग्रामस्थांकडून समजलं की इथे एक असं भुयार आहे। इथे येऊन आम्ही पाहिलं तर भुयार पूर्णपणे बुजलेलं होतं आणि आता सध्या तरी आम्ही 50 फूट भुयार खोदून काढले, म्हणजे जाण्यासाठी मार्ग मोकळा केलाय। 50 फुटानंतर हे गुहा पूर्णपणे बुजली गेलेली आहे। भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळते, त्यामुळे हा मार्ग मोकळा करण्यास मोठे परिश्रम घ्यावे लागतील। आम्ही पूर्ण दगड माती हे सगळे प्राथमिक 50 फुटावर जेवढे आहेत ते बाहेर काढून घेतलं। आता आपण 50 फूट आतमध्ये जाऊ शकतो, तिथून पुढे आपण जाऊ शकत नाही, कारण आता पुढच्या सेफ्टी आणि इक्विपमेंटची गरज आहे, कारण हा जांभा दगड असल्यामुळे ऑक्सिजनची खूप कमतरता आहे। इथून पुढे ऑक्सिजन घेतल्यावरच आपण जाऊ शकतो पुढे। हा भुयारी मार्ग अतिशय चिंचोळा असल्याने एका वेळी एकच माणूस आत जाऊ शकतो। काही अंतरावर गेल्यावर वटवागळं दिसून येतात, अनेक ठिकाणी झाडांची मुळंही आहेत। काही अंतरानंतर हा मार्ग खोल होत जातो। 50 फुटापर्यंत हा मार्ग मोकळा केल्याचा दावा जिद्दी माउंटेनरिंगच्या सदस्यांनी केलाय। ते जुनी जवान लोक होती त्यावेळेला ते असेच सांगायचे की आम्ही यातून प्रवास केला बघितला तिथपर्यंत, म्हणजे चालायला चांगला मार्ग आहे त्याला। पण काय वेळेला अशी बडबड झाली होती की हे जर सगळा बिल त्या बंद म्हणजे जो ते भोयर आपण ठेवला तर त्या भोयरमध्ये कोण नाही कोणतरी जाऊन कुठेतरी फसेल, म्हणून तिच्यावर ढापा घातली। नाखरे गावापासून अगदी 6 किलोमीटरवर देखील असाच एक भुयारी मार्ग सापडल्याचा दावाही करण्यात आलाय। रत्नागिरीपासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या लिंबूची वाडी या ठिकाणी असंच एक भुयार आहे। हे भुयार देखील अशाच पद्धतीनं सापडल्याचा दावा जिद्दी माउंटेनरिंगच्या मार्फत केला जात आहे। या भुयारामध्ये तब्बल 100 फूट खोल आतमध्ये जाता येतं आणि या ठिकाणी तिथलं भुयार जे आहे किंवा तिथली जी वाट जी आहे ती नंतर बंद करण्यात आले असा दावा या जिद्दी माउंटेनरिंगच्या मार्फत केला जातोय। लिंबूवाडीत पोहोचल्यावर या सदस्यांनी गुहा शोधली आहे। इथली ही गुहा लिंबूवाडी ते चांदोर गावात बाहेर पडत असल्याचा दावा त्यांनी केलाय। विशेष म्हणजे या ठिकाणी कितीही गरमी असली तरी गुहेत थंड वातावरण असतं। गुहेवर असलेल्या छिद्रातून गुहेत सूर्यप्रकाश येतो। एवढी मोठी गुहा इथे असू शकते एक आश्चर्याची गोष्ट होती। नंतर तेथील ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की इथून मे महिन्यानंतर एक द्रवस्त्र होतो, तर तो जो द्रव आहे तो ग्रामस्थ लोक घेऊन जातात आणि असं सांगितलं जाते, त्यांचा असा समज आहे की हा हृदयरोगांवरती आणि अन्य रोगांवरती तो गुणकारक आहे। अशा प्रकारची भुयार गुहा रत्नागिरीतील एक अनमोल ठेवा आहे। पर्यटनासाठी अनुकूल असलेल्या रत्नागिरीत अशा प्रकारे ॲडव्हेंचर पर्यटनाची एक वेगळी बाजू उपलब्ध आहे। त्यामुळे भविष्यात याद्वारे पर्यटनाचा एक वेगळा मार्ग निश्चितच खुला होईल यात शंका नाही। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।